मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. साताऱ्याजवळची डबेवाडी. परळ खोऱ्यातल्या डोंगरांच्या वघळीला धरून उभी राहिलेली वस्ती. डाव्या अंगाला लांब असा सज्जनगड, उजव्या अंगाला अजिंक्यतारा. पाठीमागं त्याच डोंगरांच्या पोटात नारळ गुतवून पसरलेल्या टेकड्यांसमोर यवतोबाच्या डोंगराची पाठ, किर्र झाडी आणि भराट असा वारा. काळ्या शार कलप सावल्यांची घोंगडी पांघरून एरवी शांत झोपलेली वस्ती आज हलून गेल्याली. जत्रा होती. वेताळाच्या माळ्यावरती सगळी वाडी लोटली होती. आसपासच्या वस्त्यांवरून गावांवरून माणसं गाड्या करून आली होतीत. बत्त्यांच्या भगभगीत उजेडात हारीनं दुकानं लागलेली. मिठाईची, कापडांची, खेळण्यांची, हळद कुंकू नारळांची, फुलांची, सायकलींची आणि कसली कसली. आणि माणसांनी टम्म फुगलेली रात्रीची मॉड चढत चाललेली. माळ्यावरती तंबू ठोकल्याला, वारुळागत. आत बॅरलवर फळ्या टाकून स्टेज केल्यालं. हिरा जोगतिणीचा तमाशा चालल्याला. कनाती वर करून माणसं मुंग्यागत आत बाहेर येती जातीली. गण संपत आला तरी चेअरमन आबासाहेबांचा अजून पत्ता सुदीक नाही. काय करावं? बाहेर पानाच्या एका ठेल्यापाशी सरपंच तात्या आणि खंडू सपकाळे पान चघळत वाट बघत उभारलेले. कवा रस्त्याकडं बघत तर कवा एकमेकाच्या तोंडाकडं बघत, चिंतागती आणि अंगावरती गारठा घेत. तेवढ्यात पांदीतून जत्रकडं येणारी जीप दिसली. दोघांचे चेहरे उजळले. खाच खळग्याचं गचक घेत आले आले असं म्हणत स्वतःशीच मान हलवत येणाऱ्या बाईगत मोठ्या डोळ्यांची जीप डुलत डुलत पुढं आली. तंबूपासनं 50 पावलांवर येऊन उभी राहिली. मोठा आवाज करून थांबली. वटारलेलं डोळं गापकन मिटून घेतलं. धोत्राचा सोगा सावरत चेअरमन आबासाहेब जीपमधनं बाहेर उतरले. वळून ड्रायव्हरला म्हणाले, हानिम्या, अरे गाडी वळवून घे, तयारीत राहा. आम्ही आलोच बघ 15 मिनिटांत, नाहीतर जाशील तेवढ्यात ढोसायला बघ. सोग्यातून मांड्या दाखवत आबासाहेब अंधारातून पुढं आलं. खंडू सपकाळे मोहर झाला. पानानं रंगलेलं दात काढून म्हणाला, राम राम. उशीर केलासा आबा म्हणायचं. अरे आमचं पुढारी माणसाचं असंच असतं या. काम संपता संपना ती. त्यात आमच्या दादासाहेब जोटिंगांनी खाण्यापिण्याचा आग्रह केला. तात्या कुठं आहे ते म्हणायचं. ते काय पट्टीच्या दुकानामोहर उभे आहेत बघा, तुमचीच वाट बघायली ते मागास धरणं. पानाचा तोबरा भरलेले सरपंच तात्या झपाझपा पुढं आलं. उजव्या मांडीवरला सोगा पार जांघे पावतर वर उचललेला. अव तमाशाला याचं म्हणजे सवळं नेसल्यागत अंग झाकायचं असतं काय? लांब लचक पिचकारी मारत मारत तात्या म्हणाल, काय हे चेअरमन, हा तमाशाला तरी टायमावरती येत जावा की व्ह. हवा आमच्या माग लय रमना हाय. आबा हसून म्हणाल, चला आज चला, हिरीची बारी सुरू झाल्या. गण संपला. तालवाद्यांनी लय उचलली. ढोलकी काण काण बोलू लागली. तुणतुणवाल्यानं ट्याव ट्याव केलं. चौणकट टांग गुडगुड गुडगुड टांग गुडगुड गुडगुड वेगानं वाजू लागलं. टाळाची छिन छिन नाजूक पण स्पष्ट होत गेली आणि चाळाचा छिन छिन आवाज करून शेलाटी पण भरलेली हिरा पाठमोरी नाचत स्टेजवरती आली. बॅरलवरच्या फळ्या धाड धाड वाजू लागल्या. पायाचं कोक भिंगरीगत फिरू लागलं. दोन्ही हातांत पदराची 2 टोकं उंच करून धरलेली. खाली कासोट्याची पट्टी 10 सारखी गेलेली. प्रत्येकाच्या मनाचं बैल त्या 10 वरनं माग पुढं होत्यालं. जीवाची मोठ पलीकडल्या हिरीत बुडल्याली. चाल चवड्यावर माग पुढं लई चालल्याली आणि पाठीमागच्या ऐवजाची हालचाल आवळी जावळी होत्याली. दाण दाण शिट्ट्या झाल्या. फेटे उडाले. पब्लिक म्हणजे पार येड झालं येड. कबुतरासारखी गिरकी घेऊन हिरानं गवळण सुरू केली. लहान लहानसा कृष्ण लहानसा, हा शिलाचा हिशोब तुला देऊ कैसा. सारंग पात्यासारखं लवलवू लागलं.
डावा डोळा बारीक करून पेशल टाकलेल्या घोंगड्यावर बसलेल्या आबासाहेबांकडे घायाळ नजर टाकीत ती गाऊ लागली. निरसा निरसा माल कैसा, श्रीहरी संगे करू हौसा, राजहंसा वाटू वंसा, मोती चारा देऊ कैसा सांगा वैसा. भले भले, खुशीत येऊन पब्लिक ओरडलं. गारठा कुठल्या कुठं पळाला. आबा तात्या एकमेकांचे हात दाबत तुम्हासनी बरं काय असा एकमेकांना आग्रह करीत ऐकू लागले. अधाशीपणानं त्यांचं डोळे हिराच्या पोटऱ्यांवर, उभार राम फळागत असलेल्या कोचदार छातीवर, फुगीर गालांवरती खिळून राहू लागले. हिराला एक चेकायल्यागत झालं. पान खाऊन रंगलेल्या आडव्या लाल ओठांतून ती गोड सूर त्यांना फेकून मारत राहिली. तात्यांनी मध्येच खंडूला डोळा घातला. मग दोघांनी मिळून आबासाहेबाला हरभऱ्याच्या झाडावर चढवला. हिराचं गाणं व त्याचा आशय तुम्हालाच उद्देशून हाय असं त्या आबाला वारंवार सुचवू लागले. हिरा लांडोरीसारखी नाचत राहिली. लावण्यांवरती लावण्या झडल्या. हिराच्या आडव्या ओठांतून वाहणाऱ्या रसगंगेत पब्लिक डुम डुम डुमलं. आंब्या निंबाच्या झाडांमागून मोहरून वर आलेला चांद आता माथ्यावरती येऊन उभा ठाकला होता. तंबूवरती चांदणं फेकत होता. रात मधासाला आली होती. तिसरी लावणी संपताच आबा तात्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले. खंडू आणि तात्या बाहेर गेले. नंतर सोगा मांडीत दाबत आबाबी उठलं आणि त्यांच्या मागोमाग कणात वर करून बाहेर निघून गेलं. मागची कणात वर करून खंड्यानं हिराला स्टेजवरनं बाहेर बोलिवली होती. तिच्या संगड ती ठेंगणी ठुसकी दुसरी नाचीबी आली होती. त्याच्या आईला तिच्या ही आणि कशाला आली, बर असू द्या. अंधारात हिराच्या कानात तोंड घालून खंड्या खाजगी आवाजात म्हणाला, मग काय सांगतोय तर, चेअरमन साहेब आहेत, ते काय जीप जवळ उभं राहिले ती, जावा बोला की. आणि दुसऱ्या नाचीकडं वळून म्हणाला, मावशी वायचे डबे द्या की व तंबाखूची, थांबा आणते की. असं म्हणून नाची आतमध्ये गेली. ढोलकीवाल्याला हलकेच म्हणाली, ए किशन्या डबी दे र तुझी. किशना म्हणाल, माझ्या नावानं रोज चुना घालतीस आणि आत्ता डबी मागतेस वय ग हा. त्याच्या छातीवरती चापट मारत ती म्हणाली, आण भाड्या पाहुण्यासनी पाहिजेल. त्यानं सदऱ्याच्या खिशातून डबी बाहेर काढून दिली. ती घेत पुन्हा ती नाची त्याला म्हणाली, काय डुलकी वाजवतोय मुडदा, डुलकी घेऊन वांढर बुजवायला जा. अन पळत कणातिशी आली. बाहेर कुणी बी नव्हतं. सगळं सामसूम. खंड्या नव्हता आणि खुद्द हिरा बी नव्हती. लांबवर धुरळा उडवत जीप चालल्याली. रान मांजरागत दिसणारा तिचा लाल डोळा लांब लांब जात्याला. हिरा पिकावरचं धुकं गेल्यागत नाहीशी झाल्याली. नाचीच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं पालता हात तोंडावर घेतला आणि ठॉ ठॉ करून बोंब ठोकली. डिच्याव डिच्याव करीत जीप चालल्याली. खुद्द आबाज चालवायला बसल्यालं. मग गतीशी तुळना कैशी. मागल्या शिटांवर खंडू, तात्या आणि ड्रायव्हरनं हिराला चहू अंगानं जाम धरल्याली. खंडूनं हात आवळून धरल्यालं. तात्यांनी तोंड दाबून धरल्यालं. तरी बी ती वळवळत होती, किंचाळत होती. स्टेजवर नाचल्यागत लाथा झाडत होती. ड्रायव्हर तिचं पाय धरायचा. माग ह्यो राडा चाललेला तर पुढा आबांनी 80च्या वर धरलेला स्पीड. वळणावर बी तोच स्पीड. मग काय, कधी हिरी तिघांच्या अंगावर तर कधी हे तिच्या अंगावरती. फिरत्या कुस्त्यांची गाडी चाललेली नुसती. सातारा जवळ आला तसा आबांनी वेग कमी केला. एक हात व्हीलवर आणि दुसरा जाकिटाच्या खोल खिशात घातला. पिस्तूल बाहेर काढलं. माग वळून हिराच्या उघड्या कमरला पिस्तुलाचं भॉक चिकटावलं. डोळं मोठं केलं. आदबी दिवं लागल्यागत झालं आणि रेकल्यागत म्हणालं, हे उग नरड काढू नगस, खरदुळा करून टाकीन हिथं रस्त्याकडला चपली सकट. सकाळी गिधाड नाहरी करत्याली. हा तात्या, मी साताऱ्यात उतरतो. काम उरकून उद्या परवा पावतर येतो. तुम्ही हिला घेऊन सुटा गावाकडं. माळावरल्या टपरीत संसार थाटू म्हण हिचा. हिराला समजलं आता सुटून उगून हाय. आतल्या तातड्याला पिळं पडलं आणि ती गपगुमान पडून राहिली. जीपला पुन्हा पाखरावाणी पंख फुटली. मोती चौक म्हणजे शहर साताऱ्यातला गजबजलेला भाग. मारवाड पेठेकडं आलं की डाव्या हाताला तांदूळ आळीकडं जाणारा रस्ता. तिथंच कोपऱ्यावरल्या महाडीवर हॉटेल सुंदर भवन होतं. अलीकडे एक घड्याळजी, पलीकडं पालेकर पाववालं,
त्यांच्यामधनं सुंदर भुवनला वर जाणारा अरुंद जिना काढलेला, तोल जाऊ नये म्हणून धरायला दोर देखील बांधलेला. 50शीला आलेलं चेअरमन आबासाहेब एका हातात धोत्राचा सोगा आणि दुसऱ्या हातात हाटेलाचा दोरा धरून हाटेलाची माडी चढलं. वर आलं. खरपूस भज्यांचा आणि मौसूत कांद्या पोह्यांचा वासानं जिभेला घाळ दिशे पाणी सुटत होतं. भुकेनं पेकाळलेली माणसं खाण्यावरती तुटून पडलेली. कब्बशांचा खणखणाट, वेटरचं ओरडणं आणि खाणाऱ्या तोंडांचा मचमच आवाज. आईला कुठनं इकती माणसं येत्याती आणि कशा इकत्या खोलवरती भुका लागल्याती. आवंडा गिळत आबांनी समोर बघितलं. समद्या जागा फुल्ल झालेल्या. माणसं कमरेत वाकून खाण्यावरती पडलेली. गल्ल्यावरती कानडी मालक पैसे कुरवाळत बसल्याला. आबांनी डाव्या अंगाला मोहरा वळवला न कोपऱ्यातली पेशल रूम गाठली. डाव्या हातानं पेशल रूमचं सरकतं दार ढकाललं आणि आत बघितल्याबरोबर चेअरमन ताड झालं. डोळं बशी एवढालं झालं. आत एक तरुण पोरगी, एकलीच, गोरी पिट्ट भरल्याली, आरशात बघून केस सारखं करत्याली. आईला बाजारपेठेतल्या लाटकराच्या खव्याला पाय फुटलं तर का काय म्हणायचं. काय हो देखणेपणा. फांदीवरती तयार झालेलं गोर गरगरीत रामफळ, गव्हाळ रंगाचं मऊ मऊ, बघितल्याबरोबर त्याच्या देखण्या अंगाला व्हट लावण्याची वासना व्हावी. लांबूनच आबांनी रामफळाचा वास नाकात भरून घेतला. सोगा अनिकच वर झाला. हावरपणानं त्यांनी पाऊल आत टाकलं. रामफळ आवाजानं दचाकलं. बुजून खुर्चीत माग सरकत आबांच्या वर वराडलं. अव पाहुणं, हिकडं कशाला आलायसा, बाहेर व्हा. आबासाहेब बुड खुर्चीत सरकवून चेअरमन झाले होते. अशा टायमाला थंड नाण्याची देणगी त्यासने देवाकडनंच मिळाली होती. शांत आवाजात त्यांनी विचारलं, का का म्हणजे दिसत नाही का? फॅमिली रूम आहे ही, स्त्रियांसाठी जागा आहे ही. तिला काय ठाऊकी, आबासाहेब आत्ताच एकीचं पार्सल करून आल्याला हाय ती. डोळे डिम्म करून आबा म्हणाल, मी बी बायकांसाठीच हाय की. शी, बायकांसाठी जागा राखून ठेवायला ही काय ग्रामपंचायत आहे का हा? रामफाळ चिडलं. हाताचा गोरा पान देठ लांब करून त्यानं बेल वाजवली. कानामाग पेन्शिलाने हातात बिल बुक घेतलेला वेटर धावतच आला. आलो आलो, काय पाहिजे बाई म्हणायचं. आधी या बुवांना हिथून उठायला सांगा. पाहुणं, बाहेर बसा की तुम्ही. हाडाडलेल्या कुत्र्याकडं बघावं तसं आबासाहेबांनी वेटरकडं बघितलं आणि म्हणालं, का हिथच बसणार हाय मी, फुकट नाही बसणार. पहिलं थंड पाणी आण. पाणी आणतो, पण बाईंची कंप्लेन हाय आता ह्याच्या. आबा म्हणाल, बाईला काय केलंय रम्या, आधी बाहेर व्हा. पोरीनं चिडून टेबलावरती गिलास आपटला. खेड्यातल्या फुडाऱ्यासनी एकाच बाईच्या आवाजात हुकूम ऐकायची सवय. ही काल परवाची चिंगळी आवाज चढवतीया म्हणल्यावर आबांनी जीपचा गिअर टाकला. फायरिंग बदलून म्हणाल, वहणार नाही. पोरीनं हॉटेल मालकाला हाक मारली, मॅनेजर, मालक, ओ मालक. पैसे कुरवाळणारा गल्ल्यावरला कानडी मालक पोरीची हाक ऐकून हडकन हल्ला. ह्यो कर्ण शेट्ट्या होता. कानावरती ह्य केसांचं पुंजक माजलेलं. दोन्ही कान एकाच वेळी कुरवाळत दाराशी येऊन उभा राहत त्यानं वाकून कानडी भक्ती संगीताचा स्वर लावला. ते काय गडबड असते हो. हा कोण मावाली हिथं येऊन बसलाय, त्याला उठवा आधी. पुन्हा पैशागत दोन्ही कान एकाच टायमाला कुरवाळत बेळगाव स्टेशन लागल्यागत तो बोलला, पाहुणे, तुम्ही ते एक उठा की व, बाय माणूस म्हणतय तर. अरे चल, हिला काय दाढ्याला लावतोय काय मी. पोरीनं आबासाहेबांच्या पुढ्यात ग्लास आपटत विचारलं, कोण हो तुम्ही, कुठले, काय रीतभात कळते की नाही तुम्हाला. आबासाहेबांनी तिच्याकडं पाहिलं. झुपकन त्यांच्या नजरे पुढनं जीभ गेली. आईला बामणीन पळवायला चांगली हाय, उचलूया का काय हिला. अगं चल, असल्या लय बघितल्या ती. महिन्याचं 200 दिडक्या मोजल्या की तुझ्यासारख्या बसत्या ती दिवसभर बोट वाजवीत. शी इडियट, मीच जाते हिथून. तू गेलीस तर मी कशाला बसतोय ग हिथं, तुला बघून तर आत आलोया नव. निर्लज्ज. पदर सावारला. परस हातात घेतली आणि चपला वाजवीत ती बाहेर निघून गेली. कानड्या दोन्ही कान कुरवाळीत म्हणाल, अहो बाई, ते एक तुम्ही थांबा की हो. अहो बाई. बाई जिना उतरून गेली पार. आबासाहेब म्हणाल,
चायला दीड आकनाच्या खोलीत जलम जातो ह्यांचा आणि रुबाब करत्या ती राणीचा. आणि कानड्याकडं मान वळवून म्हणाल, जार हे कुरवाया, एक जिलबी आणि भजी आण तेवढी. ते कुठल्या गावचे हो तुम्ही? टाकळी नावाचं गाव आहे माझं. काय करता हो तिकडे एक? का एवढा बागुळ कशाला रे लावतोयास? का पुरगी देणार आहेस माझ्या घरात? आर्डर दिल्या ती पाठीव पहिली, फुडारी हाय मी. दोन्ही कान घाईनं कुरवाळत कर्ण शेट्टे वराडला. अगं बाबो, कुपांना वंद जिलिबी आणि वंद भजी, निर्र कुडरी. आणि हॉटेलातल्या समद्या गिऱ्हाईकासनी सांगितल्यागत मोठ्याने म्हणाला, फुडारी हाय एकते, ऐकते काय व कुणाचं ते?